धम्मनगर भद्रकाली येथील जातीय जंगलीत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणारा 1.5 वर्षापासून फरार असलेला आरोपी जेरबंद. गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 ची कारवाई. भद्रकाली पोलीस स्टेशन येथे GR क्रमांक 29/2024 BDA 307 295 अ 141 143 144 147 148 149 354 323 504 506 2 सह BHA 4/25 तसेच अॅट्रॉसिटी क्रमांक 31 WK नुसार 24/1/2024 रोजी 4:30 वाजता नाशिक शहरामध्ये प्राणघातक शस्त्रे घेऊन फिरणारे व दहशत माजवून दंगली घडवून गुन्हे करणारे गुन्ह्यातील पाहिजे आरोपी यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करणे या दृष्टीने माननीय संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने माननीय श्री किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त गुन्हे, माननीय संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांनी गुन्हे शाखेचे पथक तयार करून त्यांना मार्गदर्शन केले होते. वर नमूद गुन्ह्यातील पाहिजे आरोपी अरफात पठाण याचा शोध घेण्याबाबत माननीय वरिष्ठांकडून आदेश प्राप्त झाले होते. त्या अनुषंगाने माहिती काढत असताना पोलीस हवालदार प्रदीप मस्ते व पोलीस अंमलदार मुख्तार शेख यांना गुप्त बातमीदाराकडून बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी अरफात पठाण हा शिवाजी चौक, कथडा, जुने नाशिक या परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली. सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना दिली असता त्यांनी कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश देऊन गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 चे पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगळे, पोलीस हवालदार प्रदीप मस्ते, प्रशांत मरकड, विशाल काठे, नाझीम खान पठाण, विशाल देवरे, मिलिंद सिंग परदेसी, रोहिदास लिलके, पोलीस अंमलदार मुख्तार शेख, चालक पोलीस हवालदार सुकाम पवार अशांचे पथक तयार करून आरोपिताचा शोध घेण्याबाबत आदेशित केल्याने सदर पाहिजे आरोपिताचा शिवाजी चौक, कथडा, जुने नाशिक परिसरात शोध घेतला असता तो शिवाजी चौकातील खुशी मल्टिपल स्टोअर्स नावाच्या दुकानासमोर जुने नाशिक येथे दिनांक 20 सप्टेंबर 2025 रोजी मिळून आल्याने त्यास पकडून त्याचे नावगाव विचारले असता त्याने त्याचे नाव अरफात आमीन पठाण व 21 वर्ष, राहणार घर नंबर 3650 अमरधाम रोड, शिवाजी चौक, कथडा, जुने नाशिक असे सांगितले. त्यास उक्त गुन्ह्याबाबत विचारपूस करता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. नमूद आरोपितास पुढील कारवाई कामी भद्रकाली पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले आहे. सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक, माननीय पोलीस उपायुक्त श्री किरण कुमार चव्हाण, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 नाशिक शहरकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मधुकर कड, पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगळे, पोलीस हवालदार प्रदीप मस्ते, प्रशांत मरकड, विशाल काठे, नाझीम खान पठाण, विशाल देवरे, मिलिंद सिंग परदेसी, रोहिदास लिलके, पोलीस अंमलदार मुख्तार शेख, चालक पोलीस हवालदार सुकाम पवार अशांनी केलेली आहे.